तुमच्यापैकी जवळपास 99% लोकांनी चुकीची कमेंट केली होती जेव्हा मी ही व्हिडिओ टाकली होती। चला तर मग मला लडाख बघायचे या सिरीजच्या भाग 30 मध्ये बघूया की बोफोर्स आणि या तोफेमधला नक्की फरक काय आहे। कारगिल युद्धात 11 किलोमीटर पर्यंत अचूक गोळीबार करणारी भारताच्या ताफ्यात एक तोफ होती, ती म्हणजे 75x24 पॅक हॉवित्झर। वजनाने हलकी असल्यामुळे हिचे सुट्टे भाग खेचर आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने दुर्गम पर्वतीय प्रदेशात सुद्धा सहज पोहोचवता येत होते। पण कारगिलच्या युद्धात खरी गेम चेंजर ठरली ती म्हणजे बोफोर्स तोफ। तोलोलिंग आणि टायगर हिल सारख्या निर्णायक लढायांमध्ये बोफोर्सचा वापर झाला होता। तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण याच कारगिल वॉर मेमोरियलच्या समोर असलेल्या NH1 राष्ट्रीय महामार्गावर त्या दरम्यान एकाच वेळी तब्बल 120 बोफोर्स गन तैनात करण्यात आल्या होत्या। या युद्धात भारताकडून जवळपास 2.5 ते 3 लाख तोफ गोळे डागण्यात आले होते। बोफोर्सने दिलेले भारताचे प्रत्युत्तर इतके जोरदार होते की रुबिनॉक म्हणून प्रसिद्ध असलेल्या या पर्वतीय प्रदेशाचा सुळका प्रचंड शेलिंगमुळे उद्ध्वस्त झाला होता। त्यावेळी डिजिटल टार्गेटिंग रडार उपलब्ध नसल्यामुळे ऑब्झर्वेशन पोस्ट वरून दुर्बीनच्या साह्याने फक्त मानवी आकलनाच्या बुद्धिमत्तेवर भारतीय सैन्य दल बोफोर्सचा अगदी अचूक मारा करायचे। याच अचूक शेलिंगचा फायदा घेत भारतीय सैन्य दलाचं पायदळ पुढे पुढे सरकत होतं आणि एक एक चौकी आपल्या ताब्यात करत होतं। आपल्या कारगिल विजयात ना या तोफांचा मोलाचा वाटा आहे, म्हणूनच या तोफांच्या मागच्या मास्टर माइंड्सना सलाम म्हणून कमेंट बॉक्स मध्ये जय हिंद म्हणून कमेंट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। आणि लडाख मधील अशाच भन्नाट गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चाकरमानी व्लॉग्स या चॅनलला फॉलो करा।